विचार करत नाही. जसा उद्या कचरा राऊतांनी केला ते सध्या सांगतायत, टेलिव्हिजनवर सांगतायत की गॅरंटी. कसली गॅरंटी? मोदीची गॅरंटी. काय गॅरंटी दिलं? आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार याची गॅरंटी दिली. उत्पन्न वाढलं नाही. आत्महत्या थांबवणार, आत्महत्या वाढली त्याची गॅरंटी दिली होती. रोजगार वाढवणार, बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती. त्याची एकही गॅरंटी पुढे झाली नाही. फक्त आश्वासनं दिलं, याशिवाय दुसरं काही करायचं नाही. आणि ते कोणत्या टोकापर्यंत मला आठवतं आहे, एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं कि चलो जाओ, आपके बारामती में मुझे आना है. जा सकते, तुमची शेती बघायची म्हणते. आले, बघितली सगळी शेतीवाली, कारखानदारी बघितली, शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर येऊन सांगितलं फारदांकडे की शरद पवारांचं रोज धरून मी राजकारणात आले. राजकारण गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आणि या राजकारणात माझं वोट धरून आहे. मी सांगितलं, पार्लमेंटमध्ये सांगितलं, मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य, पण माझ्या वोटात तेवढा हात लावू नका. माझं वोट लावून तुम्ही राजकारण करणार असाल आणि गॅरंटी पाळणार नसाल तर तुमचीचं बदनामी आहे का नाही याचा विचार तुम्ही करा, पण माझ्या सरकारची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबवा. आज अनेक गोष्टी आहेत. सत्याचा गैरवापर आहे. त्यांच्या मनासारखं लिहितात, त्यांच्या मनासारखं राजकारण कुणी करत नाही म्हणलं तर टोकाची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये वंचित मंडळाचे वंचित तुरुंगात टाकले. आज या ठिकाणी राऊत साहेबांचा विचार आपण ऐकला. त्यांनी आपल्याला लेखली नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केला, त्यांना तुरुंगात टाकलं. आणि देशमुखांना तुरुंगात टाकलं. आज झारखंडचा मुख्यमंत्री त्यांच्या विचाराचा नाही, त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना आज नोटीस पाठवल्या, त्यांना तुरुंगात टाकायची नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातले 3 मंत्र्यांना तुरुंगात टाकलं. जिथे तुमच्या मनाविद्या वागतात, तुमची भूमिका स्वीकारत नाही, त्या ठिकाणी त्याचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याची कामगिरी आजचं हे सरकार करतं आहे. आणि त्यामुळं ह्याचा बदल केला पाहिजे. आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या मतदानाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आली. आम्ही ठरवलं की यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे की देशाच्या संविधानाची. 2 दिवसाच्या पूर्वी भाजपच्या एका हेगडे नावाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये बेंगलोरमध्ये लोकांच्या सोबत मतं मागताना सांगितलं की या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती द्या, त्यासाठी मोदींना विजयी करा. जे घटना बदलायचा विचार करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं. सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला. आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी करू पाहत आहेत. आणि म्हणून याला उत्तर एकच आहे की सर्व इत्यादी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, मार्क्सिस्ट पार्टी असेल
अन्य पक्ष असतील, आम्ही निकाल घेतला की आम्ही एकत्र राहू, देशाला पर्याय देऊ आणि देशाच्या ऐक्याला सुरून लावणारी, सामान्य माणसाच्या हिताची जफलूक न करणारी जी उर्देवादी शक्ती आहे तिचा बदल केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तुमच्यापासून या ठिकाणी करतो आहे. हे निफाड आणि हा परिसर इथला शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे. हो, नवीन नवीन संकल्प